पण साहेब काही प्रतिक्रिया अशाही उमटल्या की शिवसेनेचे देशाभिमानाचं ढोंग आहे किंवा काहींनी असंही म्हटलं की ज्यांचं शेंदूर उडालेलं आहे त्यांनी आशा करू नये. त्यांना मी काही किंमत देत नाही, कारण अशी बकवास करणारे लोकही खूप असतात. त्यांना त्यांचा बकवास करून द्या, कारण त्यांना देशभक्ती म्हणजे काय हेच माहिती नाहीये. त्यांना फक्त खुर्ची भक्ती माहिती आहे, शहा भक्ती माहिती आहे, मोदी भक्ती माहिती आहे. त्यांनी देश वगैरे हा तर शब्दही उच्चारू नये. एकदम मी तर म्हणेन फडतूस माणसं आहेत. कोण मला माहिती नाही, पण कोणी असले तरी ते फडतूस आहेत. सर, राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडतोय, शेतीचं नुकसान झालं आहे, अनेक शेतकऱ्यांची घरं देखील उद्ध्वस्त झाले, तरी देखील सरकार अजूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते. हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, कारण अतिवृष्टी होते आहे, ढगफुटी होते आहे सगळीकडे. आता हे माझे ग्रामीण भागातलेच आमदार आणि खासदार आहेत. पंचनामे सुरू झाले असतील, पंचनामे सुरू करणार, मग त्याच्यानंतर काही असेल ते मोजके काही पैसे की त्या शेतकऱ्यांना वाटून हे मोकळे होणार. शेतकऱ्याचं नुकसान झालेलं डोळ्यादेखत दिसतंय, तरी देखील तुम्ही पंचनामे केल्यानंतर त्यांना पैसे देणार. माझं तर म्हणणं असं होतं की या सरकारने पंचनामे जरूर करावेत, करायलाच पाहिजे. पंचनामे करून नुकसान भरपाई ही द्यायला पाहिजे, पण तातडीने सरसकट एक काहीतरी किंमत, काहीतरी रक्कम ही शेतकऱ्यांना द्यायला काय हरकत होती. याचं कारण असं की देवाभाऊ या नावाने तुम्ही करोडो रुपयांची जाहिरात करताय, करोडो. त्याचा पंचनामा कोण करणार की पैसे आले कुठून, पैसे दिले कोणी, कशासाठी जाहिरात केली. छत्रपती शिवाजी महाराजांना हार किंवा त्यांच्या चरणी फुलं वाहताना जाहिरात करायची, ती करोडो रुपये म्हणजे किती कोटी असतील. अजूनही त्याची होर्डिंग आहेत, तुमच्या सगळ्या चॅनलवरती त्या जाहिराती होत्या. सगळ्या वृत्तपत्रात सामना सोडून, म्हणजे ही काय माझी पोटदुखी नाही, पण जाहिराती होत्या. हे करोडो रुपये तुम्ही एका दिवसासाठी आणि एका माणसासाठी जर का उधळत असाल, तर ते करोडो रुपये माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही पहिल्या प्राथमिक मदत म्हणून दिली असती तर काय झालं असतं, काय बिघडलं असतं. म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत, कर्ज काढून तुम्ही दिवाळी साजरी करताय म्हणते ते. मी हे म्हणतोय की काय गरज काय होती त्या जाहिरातीची. ही एवढी जाहिरात केली. परत सांगतो की करोडो रुपये तुम्ही स्वतःच्या जाहिरातीसाठी खर्च केलेत. तेच करोडो रुपये माझ्या शेतकऱ्याला एक प्राथमिक मदत की बाबा तुझं सगळंच आता उद्ध्वस्त झालंय, काहीतरी प्राथमिक गरज, मग तुझी जी काही रितसर पंचनामा होऊन करून जी काही मदत असेल ती आम्ही करूच, पण ही पहिली तातडीची मदत, तातडीची म्हणा प्राथमिक मदत ही सरकारने द्यायला हवी होतीच. उद्धवजी, तुम्ही देवाभाऊ जाहिरातीचा उल्लेख केला, तर काल शरद पवार त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात असं म्हणाले की देवाभाऊ देशाच्या लगत जे काही घडतंय, विशेषतः नेपाळमध्ये जे झालंय, राज्यकर्त्यांना तिकडच्या घालवून दिलं जनतेनं, तर या घटनांमधून काही शहाणपण शिका. सगळ्यांनीच तो शहाणपण शिकण्याची गरज आहे. केवळ आपल्या मुख्यमंत्र्यांनी नाही तर पंतप्रधानांनी सुद्धा आपल्या आजूबाजूला बघायला पाहिजे. कारण परत त्याच मुद्द्यावरती मी येईल. बांगलादेशीयांना आम्ही हाकलून देणार, त्याच बांगलादेशांबरोबर तुम्ही क्रिकेट खेळताय. त्याच बांगलादेशमध्ये जेव्हा बंड झालं तेव्हा इथे बांगलादेशी चले जेव्हा म्हणतात आणि बांगलादेशच्या परच्युत पंतप्रधानांना, राष्ट्रपतींना तुम्ही इकडे सहारा देताय. आता नेपाळमध्ये हे घडलं, पाकिस्तान तर कारवाई करतोच आहे, चीन तर टपून बसलेलाच आहे. मग तुमचं नेमकं आहे चालले तरी काय. कारण सर्वसामान्य माणूस हा शेवटी क्रांती करत असतो, नेते नाही करत, सर्वसामान्य माणूस करतो. त्याच्यामुळे हे जे काही धडे आहेत, पुढच्याच हेच मागचा शहाणा ही आपल्याकडे म्हण आहे, या सगळ्या राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला. सर, आपण पाहिलं तर आता काही जे शिंदेकडे गेलेले नगरसेवक आहेत ते पुन्हा आपल्या पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक आहे. त्यांच्यासाठी तुम्ही काय रणनीती तुम्ही त्यांना घेणार आहात, परत का काही दिसेल, येत्या काही दिवसात दिसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे, बघा 75चे होत आहे, 75चे होत आहे आणि हा वाढदिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण त्यांनी घोषणा केल्या होत्या. बघा, माझे कोणी काही दुश्मन नाहीये. पंतप्रधान मोदी सुद्धा माझे काही दुश्मन नाहीत. ते मला मानत असतील, मी त्यांना दुश्मन मानत नाही. राजकारण आहे, पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघाले हे राजकारण सहन कोणी करू शकत नाही. आणि तरी देखील त्यांच्या मनात पाप जरी असलं तर मी मात्र त्यांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर आपल्याला नाही म्हणजे सगळ्या गोष्टीचं आकलन व्हावं
आणि चांगला कारभार जे काय आता पुढची काही वर्ष त्याच्यात करावं. म्हणजे 75चे होता आहेत काही भूतकाळात घोषणा केल्या होत्या RSS ने अशा भूतकाळामध्ये बऱ्याच शाळांमध्ये काही आता अशा आठवणही करून दिली होती. भूतकाळामध्ये अनेक त्यांनी गोष्टी केल्या होत्या. त्या सगळ्या घोषणांची भूतं आता त्यांच्या मानगुटीवर बसलेत. म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी ते बोलले होते, 15 लाख रुपये येणार होते, स्मार्ट सिटी बोलले होते. या सगळ्या भूतकाळातल्या घोषणांची भूतं ही आता त्यांच्या आजचे दिन आएंगे. त्या भूतकाळाच्या घोषणांची भूतही त्यांच्या मानगुटीवरती आता बसलेली आहेत. उद्धवजी, एकच प्रश्न आहे की तुम्ही गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटला, जवळपास 2.5 तास तुम्ही एकत्र होता. असं कारण दिलं की तुम्ही मावशीची तब्येत विचारण्यासाठी तब्येत नाही, विचारपूस करण्यासाठी गेला होता. हा. पण आता तुमचा नेमका काय प्रॉब्लेम काय? नाही, गेलो तरी प्रॉब्लेम, नाही गेलो तरी प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम. नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की दोन आता मी राजकीय गणपती- नेते आता जेव्हा गण- एकमेकांना भेटतात गण- तेव्हा राजकीय चर्चा गण- होते. आता गणपतीला मी गेलो होतो, त्यांनी बोलवलं, माझ्या वाढदिवसाला तो आला होता. गणपतीला गेलो होतो, मी किती मोदक खाल्ले सांगितले? पण मोदक दसरा खाल्ले मेळाव्याला असतील. राज ठाकरे हा? दसरा मेळाव्यामध्ये राज ठाकरे येतील. थांबा ना एक. तर मी साहजिकच आहे, मावशी त्यावेळेला ती बोलली होती की असंच येत राहा, येऊन भेट. तर आता आमचं हे एवढ्या वर्षानंतरचं येणं जाणं सुरू झालं. नाही, पण दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे की ऑफिशियली तुम्ही घोषणा कधी तुमच्या भेटी वाढणार आहे. लवकरात लवकर योग्य वेळी, प्रत्येक वार्डामध्ये आता लवकरात लवकर योग्य वेळी. चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.